नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, गृहिणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD तसेच H. पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटाच्या आजारामुळे अशक्तपणा व पोटाच्या आजारामधील मानसिक लक्षणे, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा असे सर्वच प्रकारचे पोटाच्या आजाराचे माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती अवश्य पाहावी। तसेच डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करावा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करावा। या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत जुनाट पोटदुखी, पोटदुखीचे स्वरूप, त्याची कारणे आणि उपचार मार्गदर्शन। जुनाट पोटदुखी हा विषय अतिशय व्यापक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बराच मोठा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, पूर्ण समजेपर्यंत परत परत पाहावा। आपण या व्हिडिओमध्ये फक्त पोटामधील अन्नमार्ग म्हणजे संपूर्ण आतड्याचा मार्ग व त्यामधील पोटदुखी एवढीच माहिती घेणार आहोत। याशिवाय पोटदुखीच्या इतर प्रकारामधील मुख्यतः मुतखड्यामुळे होणारी पोटदुखी, पॅनक्रियाटिस म्हणजे स्वादुपिंडाला सूज येऊन त्यामुळे होणारी तीव्र पोटदुखी, त्याचबरोबर गर्भाशय किंवा आजूबाजूच्या अवयवांच्या सुजेमुळे होणारी पोटदुखी या विषयांचा अंतर्भाव केलेला नाही। या कारणामुळे होणाऱ्या पोटदुखीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली नाही। माझ्या अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसमधील अनुभवानुसार बऱ्याच वेळा पेशंटची सोनोग्राफी अनेक वेळा केलेली असते। सोनोग्राफीमध्ये विशेष काही दिसत नाही, परंतु पोटदुखीची जाणीव मात्र वर्षानुवर्षे असते। काही पेशंटची गॅस्ट्रोस्कोपी झालेली असते, त्यामध्ये सुद्धा माइल्ड गॅस्ट्रायटिस असे लिहिलेले असते किंवा गॅस्ट्रोस्कोपी पूर्ण नॉर्मलसुद्धा आलेली असते व सांगताना मात्र पोटामध्ये विशेष काहीच नाही असे सांगितलेले असते। बऱ्याच वेळा सोनोग्राफीमध्ये अपेंडिक्सला सूज आहे असे सुद्धा सांगितलेले असते। अपेंडिक्सच्या भागामध्ये अधूनमधून बारीक बारीक दुखत सुद्धा असते, परंतु दुखणे फक्त औषध घेण्यायोग्य आहे की ऑपरेशन करण्यायोग्य आहे हा गोंधळ उडालेला असतो। तर बऱ्याच पेशंटमध्ये सोनोग्राफी नॉर्मल, एंडोस्कोपी नॉर्मल, पोटाचा CT स्कॅनसुद्धा नॉर्मल, परंतु वर्षानुवर्ष पोटदुखीच्या त्रासाने मात्र हैराण। आणि अशा परिस्थितीमध्ये मेंदू डोक्यामध्ये राहिलेलाच नसतो, तो पोटामध्ये शिफ्ट झालेला असतो। डॉक्टरांना माझे दुखणे सापडलेलेच नाही किंवा अजून काहीतरी तपासण्या केल्याशिवाय पर्याय नाही। अशा परिस्थितीमध्ये आधी पेशंटचे ढासळलेले मानसिक स्वास्थ्य व त्यानंतर कुटुंबाचे हरवलेले मानसिक स्वास्थ्य, अशा अतिशय किचकट परिस्थितीमध्ये शेकडो पेशंट अडकून पडलेले असतात। अशा सर्वच पेशंटसाठी हा व्हिडिओ अगदीच दिशादर्शक आहे। तेव्हा समजून घेऊया आतड्याची सूज आणि त्यामुळे होणारी पोटदुखी। पोट म्हणजे फक्त पोट नसते, पोट सुरू होते तोंडामध्ये आणि संपते संडासच्या जागेमध्ये। म्हणजे तोंड, त्याला जोडून अन्ननलिका, अन्ननलिकेला जोडून जठराची पिशवी, त्याला जोडून वळणावळणाचे 22 फुटाचे लहान आतडे, लहान आतड्याला जोडून पुढे 4 फुटाचे मोठे आतडे व सर्वात शेवटी मलाशय आणि संडासची जागा। तसेच पोटामध्ये आतड्याला जोडून असणारे लिव्हर व स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया असे सर्व अवयव मिळून पोट असते। म्हणून या व्हिडिओमध्ये आपण नंबर 1 जठराच्या पिशवीला सूज येऊन होणारी पोटदुखी, नंबर 2 आतड्याच्या नळीतील गॅसेसमुळे होणारी पोटदुखी, नंबर 3 लहान आतड्याला सूज येऊन होणारी पोटदुखी, नंबर 4 आतड्यामध्ये मळ साठून राहिल्यामुळे होणारी पोटदुखी
आणि नंबर 5 मोठ्या आतड्याला सूज येऊन होणारी पोटदुखी आणि सर्वात शेवटी जुनाट पोटदुखी आणि त्याचे उपचार मार्गदर्शन अशा क्रमाने समजून घेणार आहोत. गॅस्ट्रायटिस म्हणजे जठराच्या पिशवीला सूज येऊन होणारी जुनाट पोटदुखी. गॅस्ट्रायटिस म्हणजे जठराला आलेली सूज. त्याचबरोबर पेप्टिक अल्सर म्हणजे जठराच्या पिशवीला झालेल्या बारीक बारीक जखमा व ॲसिड रिफ्लक्समुळे अन्ननलिकेला आलेली सूज व त्यामुळे होणारी पोटदुखी. ज्यावेळी आपल्याला धूर दिसतो म्हणजे त्या ठिकाणी निश्चितपणे अग्नी असतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी वेदना असते त्या ठिकाणी सूज असतेच असते. थोडक्यात आधी सूज आणि मग वेदना. स्टमक म्हणजे जठराची पिशवी, त्याला जोडून वरच्या बाजूला अन्ननलिका आणि खालच्या बाजूला लहान आतडे म्हणजे डिओडिनम. या भागामध्ये ज्या वेळेला कोणत्याही कारणाने सूज येते आणि त्या ठिकाणी बारीक बारीक दुखायला सुरुवात होते, कधीकधी तीव्र वेदना होतात, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये गॅस्ट्रायटिस म्हणजे जठराच्या पिशवीला सूज येणे असे म्हटले जाते. जठराच्या पिशवीला सूज येण्याची अगदी मूलभूत कारणे म्हणजे आम्लपित्त वाढवणारे पदार्थ, उदाहरणार्थ सर्व डाळी आणि कडधान्य, दही, ताक, लोणचं असे आंबट चवीचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे, त्याचबरोबर वेदनाशामक गोळ्यांचे दुष्परिणाम म्हणून किंवा वेगवेगळ्या बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे सुद्धा जठराच्या पिशवीला सूज येते. त्यानंतर सर्रास आढळणारे कारण म्हणजे खाल्लेले अन्न पचत नाही, त्यातून अर्धवट पचलेल्या अन्नाचा चोथा म्हणजे आम्लपित्ताचे मटेरियल तयार होते, जे चिकट स्वरूपाचे आणि भाजून काढणारे गरम असते व त्यामुळे जठराच्या पिशवीला जखमा होतात, ज्याला गॅस्ट्रिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर असे म्हटले जाते. असे हे साठलेले आम्लपित्त अगदी घशाच्या मुळापर्यंत येते व अन्ननलिकेला सुद्धा जखमा होतात, सूज येते. जठराची सूज आणि वेदनेचे ठिकाण. जठराच्या पिशवीला सूज येऊन वेदना होताना वेदनेचे ठिकाण म्हणजे छातीमध्ये खालच्या शेवटच्या बरगड्यांचा जो त्रिकोण असतो त्या ठिकाणी जठराची पिशवी असते. त्यामुळे जठराच्या पिशवीला सूज आल्यानंतर सतत बारीक बारीक दुखायला लागते. काही पेशंटमध्ये त्या ठिकाणी लक्ष दिले तर दुखत आहे असे जाणीव होते, तर काही पेशंटमध्ये अगदी 24 तास सतत लक्ष लागून राहावे अशा पद्धतीने बारीक बारीक वेदना होत असतात. एकदा का जठराच्या पिशवीला सूज आली की जेवल्यानंतर अन्न जठराच्या पिशवीमधून खाली पुढे लवकर सरकत नाही, सतत जडपणाची आणि गच्चपणाची भावना राहते. त्याचबरोबर जठराच्या पिशवीमधील आम्लपित्ताच्या मटेरियलमध्ये गॅसेस तयार होतात व गॅसेस जिकडे सरकतील तिकडे तीव्र चमकल्यासारखी वेदना होते. चमकल्यासारखी वेदना प्रामुख्याने बरोबर पाठीमागे किंवा बहुतांश वेळेला हृदयाच्या दिशेने जाते. कधीकधी वेदना इतकी तीव्र असते की अगदी हार्ट अटॅक आला की काय अशी सुद्धा शंका येते. जठरामधील गॅसेसचा दबाव, प्रेशर वरती फुफ्फुस आणि हृदयावरती पडते, त्यामुळे छातीमध्ये धडधडते, भीती वाटते, आपल्याला श्वास कमी पडतोय असे सुद्धा वाटते आणि अगदी घाबरायला होते. त्याचबरोबर जठराच्या पिशवीतील गॅसेसच्या प्रेशरमुळे घसा, कान, नाक, डोळे, डोकं कायमच तणावाखाली राहते. डोक्याच्या भागामध्ये कायम अस्वस्थपणा वाटतो आणि ही लक्षणे विशेषतः पेशंटला योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाही, त्यामुळे पेशंटची मानसिकता आणखी जास्त ढासळते. अशा पद्धतीने जठराच्या पिशवीला सूज आल्यास वेदना होत असतात. अशा वेळी पेशंटचा मेंदू डोक्यात न राहता तो पोटामध्ये शिफ्ट झालेला असतो असे म्हटले तरी वावगे ठरत नाही. दिवसभर मनामध्ये इथे काय चाललेले आहे याकडेच लक्ष लागून राहिलेले असते. जठराच्या पिशवीला सूज आल्यानंतर वेदना होण्याचा आणखीन एक वेगळा प्रकार म्हणजे
आम्लपित्ताच्या गरमपणामुळे जठराच्या पिशवीची त्वचा पूर्ण भाजून निघते, त्वचा पूर्ण लाल होते. अशा वेळी त्या ठिकाणी अगदी विस्तव ठेवल्यासारखे आग होते, भाजून काढल्यासारखे वाटते. अगदी पेशंटला त्यामुळे चैन पडेनासे होते. ॲसिडिटी आणि हृदयरोगाचे दुखणे. जठराची पिशवी आणि हृदय हे सख्खे शेजारी आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला हृदयातच वेदना आहेत अशी समजूत होऊन बऱ्याच पेशंटला वारंवार हृदयरोगाची तपासणी करावी लागते. हृदयरोग तज्ज्ञाकडून हृदयाची पूर्ण तपासणी करून त्या सर्व तपासण्या पूर्ण नॉर्मलच असतील तर पेशंटने विशेष घाबरण्याची गरज नसते. परंतु ज्या पेशंटला जुनाट आम्लपित्ताचा त्रास आहे व त्यामुळे जठराच्या पिशवीला सूजसुद्धा आहे, त्याचबरोबर पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा कोणत्याही प्रकारचा हृदयरोग आहे आणि बरोबरीने मधुमेहसुद्धा आहे, अशा पेशंटनी मात्र कायमच खबरदारी घेणे खूप गरजेचे असते. प्रत्यक्षात हृदयात दुखत असते परंतु माझे ॲसिडिटीमुळेच दुखत असेल असे समजूत करून त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेणे टाळणे ही गोष्ट प्राणघातक ठरू शकते. म्हणून ज्यांना आम्लपित्त व हृदयरोग अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी असतील तर छातीतल्या दुखण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, हे खूप महत्त्वाचे आहे. लहान आतड्यामधील गॅसेस आणि जुनाट पोटदुखी. खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुकामुळे पचनसंस्था मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्न पचत नाही. अर्धवट पचलेल्या अन्नातून तयार झालेला चिकट स्वरूपाचा संडासचा चोथा आतड्याच्या नळीमधून पुढे पुढे जाताना तो चिकट चोथा आतड्याच्या नळीच्या त्वचेला चिकटून राहतो आणि ज्याप्रमाणे आपण गोबर गॅसच्या टाकीमध्ये शेण टाकतो ते शेण त्या टाकीमध्ये साठते व त्याची कुजण्याची प्रक्रिया होते, म्हणजेच फर्मेंटेशन होते व त्यातून जसा गोबर गॅस तयार होतो तशाच प्रकारे आतड्यामध्ये साठून राहिलेल्या चिकट संडासच्या चोथ्यामध्ये आतड्यातील बॅक्टेरियामुळे कुजण्याची प्रक्रिया होते व या प्रक्रियेमुळे लहान आतड्यातील गॅसेसचे प्रमाण वाढवणारे बॅड बॅक्टेरियाचे प्रमाणसुद्धा वाढत जाते आणि त्याचबरोबर आतड्यामध्ये गॅसेस तयार होण्याचे प्रमाणसुद्धा खूप वाढते आणि मग त्यामुळे लहान आतड्यामधील दुखावा वाढतो. गॅसेस जिकडे सरकतील तिकडे गुडगुड किंवा करकर असा आवाज येतो. पोटामध्ये ओढल्यासारखी किंवा पिळल्यासारखी तीव्र वेदना होते किंवा कधीकधी चमकल्यासारखी वेदना होते. गॅसेसमुळे फुगा फुगल्यासारखे पोटात तडस लागल्यासारखी वेदना होते आणि गॅसेस जिकडे सरकतील तिकडे म्हणजे पाठीमागे किंवा कधीकधी हृदयाच्या दिशेने सुद्धा तीव्र चमकल्यासारखी वेदना होते. पोटामध्ये सतत अस्वस्थपणा राहतो, सतत पोटामध्ये लक्ष लागून राहते. लहान आतड्याची सूज आणि जुनाट पोटदुखी. पोटदुखीमध्ये लहान आतड्याला सूज येऊन बेंबीची उजवी लाईन व डाव्या बाजूची लाईन दुखत असल्यास त्यावेळी प्राथमिक तपासणी म्हणून सोनोग्राफी किंवा पोटाचा सीटी स्कॅन केला जातो आणि सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये लहान आतड्याची त्वचा थोडी जाडसर झाली आहे म्हणजेच एंटरायटिस असे सांगितलेले जाते. लहान आतडे जठराच्या पिशवीला जोडून पुढे पुढे सुरू होते. लहान आतडे वळणावळणाचे साधारणपणे 22 फुटाचे असते. पुढे पोटाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये संपते. लहान आतड्याला सूज येऊन पोटदुखीचे मुख्य कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुकामुळे आपली पचनसंस्था मंदावते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन परिपूर्ण पद्धतीने होत नाही व त्यातून तयार होणारा अन्नाचा चोथा, ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये काइम असे म्हणतात, असा हा अन्नाचा अर्धवट पचलेला चोथा तयार होतानाच चिकट व गरम स्वरूपाचा तयार होतो. हा अर्धवट पचलेला अन्नाचा चोथा आतड्याच्या नळीतून पुढे पुढे जाताना तो चिकट अन्नाचा चोथा
आतड्याच्या त्वचेला चिकटून राहतो. ज्याप्रमाणे भिंत एकदा आपण पेंट केली म्हणजे रंगाचा एक थर झाला, त्यावर रंगाचा दुसरा हात दिला म्हणजे त्यावरच रंगाचा दुसरा थर तयार झाला. अशा पद्धतीने आतड्याच्या त्वचेला चिकट संडासचे सूक्ष्म थरावर थर बसतात. कालांतराने आतड्याच्या त्वचेला झीज व्हायला लागते व आतड्याच्या त्वचेला सूज येऊन पोटामध्ये सतत बारीक बारीक दुखायला सुरुवात होते. या पद्धतीने पोट दुखताना पोटामध्ये सतत अस्वस्थपणा राहतो. जेवल्यानंतर संपूर्ण पोटामध्ये खूप जडपणा, गच्चपणा वाढतो. पोटामध्ये एक्स्ट्रा 2-4 किलो वजन ठेवल्यासारखे जड वाटते, गच्च वाटते. लहान आतड्याला सूज येऊन पोटदुखीचा सतत त्रास होण्यापाठीमागे इतर कारणांचा विचार करता त्यामध्ये क्रोन्स डिसीज, सिलियाक डिसीज अशा आतड्याच्या सुजेच्या आजारामुळे सुद्धा पोट दुखते, परंतु हे 2 आजार बऱ्यापैकी दुर्मिळ प्रकारात मोडतात. मोठ्या आतड्यामध्ये मलसंचय आणि जुनाट पोटदुखी. पोटाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यामध्ये लहान आतडे संपते आणि त्याला जोडून वरच्या दिशेने मोठे आतडे सुरू होते. ज्या पद्धतीने घराला चारी बाजूने कंपाऊंडची भिंत असते तसेच पोटाला पूर्ण वळसा घालून संडासच्या जागेपर्यंत मोठे आतडे असते. मोठ्या आतड्याच्या भागामध्ये पोटदुखीच्या अनेक कारणांमधील मुख्य कारण किंवा सर्वात जास्त आढळणारे कारण म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये चिकट, भसरट किंवा कोरडे आणि कठीण संडास साठून राहते. आतड्यामध्ये मलसंचय म्हणजे संडास साठून राहताना प्रामुख्याने उजव्या बाजूला संडासचा चोथा खालून वरती चढवायचा असल्यामुळे त्या भागामध्ये आतड्यावरती सर्वात जास्त लोड येत असतो. त्यामुळे बहुतांशी पेशंटमध्ये उजव्या बाजूच्या पोटामध्ये खूप जडपणा जाणवतो व त्या ठिकाणी सतत बारीक बारीक दुखत राहते. त्या ठिकाणच्या पोटामध्ये सतत अस्वस्थपणा राहतो. त्याचबरोबर पोटाच्या डाव्या बाजूला आतड्याचा शेवटचा भाग म्हणजे मलाशय अर्थात संडास साठवण्याचे गोडाऊन असते. त्यामुळे मलाशयामध्ये संडास साठून राहिल्यामुळे किंवा त्यामध्ये जास्त प्रमाणात गॅसेस तयार झाल्यामुळे सुद्धा पोटाच्या डाव्या बाजूला विशेषतः खालच्या पोटामध्ये सतत अस्वस्थपणा राहतो, सतत बारीक बारीक दुखावा राहतो व त्यामुळे चैन पडेनासे होते व वारंवार संडासला जाण्याची इच्छा होते, भावना होते. आणि या स्थितीमध्ये पोटाचा अनेक वर्ष त्रास असताना पेशंट खूपच गोंधळून गेलेला असतो. पोटाची सोनोग्राफी व कोलोनोस्कोपी करून त्यामध्ये विशेष काही सापडत नाही. पथ्य पाळून विविध उपचार घेऊन सुद्धा पोट दुखणे थांबत नाही. मोठ्या आतड्याची सूज आणि जुनाट पोटदुखी. विविध प्रकारच्या इन्फेक्शनमुळे किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन्स डिसीज या कारणामुळे मोठ्या आतड्याच्या त्वचेला तीव्र सूज येते, भरपूर जखमा होतात म्हणजेच अल्सर होतात. अशा प्रकारच्या तीव्र सूज व जखमामुळे तीव्र प्रकारच्या पोटदुखीचा त्रास होतो. अल्सर होऊन होणारी पोटदुखी पोटाच्या सर्वच भागामध्ये असते. पोटामध्ये जोराचा मुरडा येऊन किंवा तीव्र कळ येऊन संडासला पळावे लागते. कधीकधी मुरडा इतका तीव्र असतो की पोट धरून खाली बसावे लागते. तसेच संडासच्या जागेमध्ये सतत ठणका लागतो व त्यामुळे वारंवार अनेक वेळा संडासला गेल्याशिवाय चैनच पडत नाही. पोटदुखी आणि उपचार मार्गदर्शन. अन्नाचे अजीर्ण म्हणजे फूड पॉयझनिंग होऊन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन किंवा खाण्यापिण्यातील तात्पुरत्या चुका होऊन कधीतरी थोडाफार पोटदुखीचा त्रास असल्यास त्यावेळी आपण फॅमिली डॉक्टरांना दाखवल्यानंतर गरजेनुसार अँटीबायोटिक, त्याचबरोबर पित्ताची गोळी, अँटीस्पाझमोटिक म्हणजे पोटदुखीची गोळी व कधीकधी संडासला साफ करणारी औषधे अशा पद्धतीने उपचारांची दिशा असते व अशा उपचाराने पोटदुखीचा त्रास थांबून जातो. सहनशक्तीच्या पलीकडील पोटदुखी. एकदम
अचानक आणि अतितीव्र पद्धतीने ज्या वेळेला पोटदुखीचा त्रास सुरू होतो त्यामध्ये पोटाच्या आजारामध्ये अपेंडिक्सला अतितीव्र सूज येऊन सहनशक्तीच्या पलीकडे वेदना होतात. त्याचबरोबरीने मळमळ, उलट्या आणि तापसुद्धा येतो. किंवा पित्ताच्या पिशवीमध्ये खडा तयार होऊन ज्यावेळी अतितीव्र म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडे वेदना होत असतात अशा वेळी उपचार करताना अतिशय त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून सोनोग्राफी किंवा पोटाचा CT स्कॅन करून जलद निदान करून गरजेनुसार औषधी उपचार किंवा तातडीची शस्त्रक्रियासुद्धा करावी लागते. पोटामध्ये ज्या वेळेला अचानक आणि अतितीव्र दुखते त्यावेळेला उपचार घेण्याची टाळाटाळ अजिबात करू नये. या व्हिडिओनंतर अपेंडिक्सला सूज येऊन होणारी पोटदुखी आणि पित्ताच्या खड्यामुळे पित्ताशयाला सूज येऊन होणारी तीव्र पोटदुखी याविषयीचे सविस्तर व्हिडिओ आपण बनवणारच आहोत, ते सुद्धा अवश्य पाहावेत. माझ्या प्रॅक्टिसमधील अनेक वर्षांच्या व शेकडो पेशंटच्या अनुभवानुसार कोणताही पोटाचा आजार म्हणजे गॅस्ट्रायटिस, आम्लपित्त, ॲसिड रिफ्लक्स, लहान व मोठ्या आतड्याला आलेली सूज, बद्धकोष्ठता, गॅसेस असे जुनाट म्हणजे अनेक वर्षांच्या पोटदुखीचा त्रास असेल तर शक्यतो पोटाच्या सर्वच भागामध्ये म्हणजे बेंबीच्या डाव्या व उजव्या बाजूला बारीक बारीक दुखते किंवा कधीकधी तीव्र वेदना होत असतात. अशा वेळी फक्त तात्पुरते निव्वळ पोटदुखीचे उपचार केले आणि पोटदुखी थांबली असे शक्यतो घडत नाही. पोटदुखीचा त्रास जेव्हा जुनाट असतो तेव्हा आजाराची प्रक्रिया दीर्घकाळापासूनची झालेली असते. संपूर्ण आतडे नाजूक आणि हळवे झालेले असते. त्यामुळे फक्त पोटदुखीच्या वेदनाशामक गोळ्या खाऊन तितकासा फायदा होत नाही. जुनाट पोटदुखीचे उपचार करताना पेशंटच्या कोणत्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुकामुळे पोटदुखीचा त्रास सुरू झाला, पोटदुखीची प्रक्रिया काय घडली आहे आणि त्यानुसारच पोटदुखीच्या उपचारांची दिशा ठरवावी लागते. अशा अगदी परिपूर्ण उद्देशानेच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यामुळे क्रमाने समजून घेऊया पोटदुखीचे उपचार मार्गदर्शन. ज्यावेळी पेशंट जुनाट पोटदुखीच्या त्रासाने अनेक वर्षे त्रस्त असतो, पोटदुखी म्हणजेच जगणे झालेले असते. अनेकदा सोनोग्राफी, अनेकदा एंडोस्कोपीसुद्धा झालेली असते. बऱ्यापैकी वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार सुरू असतात. कधी थोडे बरे वाटते तर कधी त्रास तीव्रतेने वाढतो. अशा अनेक वर्षाच्या पोटदुखीच्या त्रासाने पेशंट अक्षरशः विटलेला असतो. आता आपली पोटदुखी काही केल्या बरी होत नाही, शेवटपर्यंत पोटदुखी राहणार अशीच मानसिकता झालेली असते. आणि मग पेशंटच्या मनात विचार येतात, कोणीतरी एखादा डॉक्टर मला सापडेल, तो मला 1-2 महिन्यांची औषध देईल आणि माझी पोटदुखी कायमची बरी होईल, बरोबर ना? परंतु मंडळी माफ करा, असे घडण्याची अजिबात शक्यता नसते. मला कल्पना आहे की मी थोडे नकारात्मक बोलतोय, कारण ज्यावेळी पोटामध्ये दुखते मग ते गॅस्ट्रायटिस म्हणजे जठराच्या पिशवीला सूज येऊन किंवा जठराला आणि आतड्याला अल्सर होऊन पोट दुखत असेल किंवा लहान व मोठ्या आतड्याला सूज येऊन बेंबीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पोट दुखत असेल आणि ज्या वेळेला पोटदुखीच्या त्रासाची सुरुवात किमान 8 ते 10 वर्षे आधीच झालेली असते. याचा सरळ अर्थ असा असतो, किमान 10-15 वर्षे तरी खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही. अर्धवट पचलेल्या अन्नातून तयार झालेले आम्लपित्ताचे मटेरियल जठराच्या पिशवीमध्ये अनेक वर्षे चिकटून राहिलेले असते, साठून राहिलेले असते. मग कालांतराने जठराच्या पिशवीची आम्लपित्ताचा गरमपणा सहन करण्याची कॅपॅसिटी संपते आणि जठराला सालपटल्यासारख्या बारीक बारीक जखमा होऊन जठराला सूज येते व सतत पोटदुखीचा त्रास मागे लागलेला असतो.
त्याचप्रमाणे अर्धवट पचलेल्या अन्नाच्या चोथ्यातून तयार झालेला संडासचा चोथासुद्धा अतिशय चिकट, भसरट किंवा अतिशय कोरडा आणि कठीण तयार झाल्यामुळे असा संडासचा चोथा आतड्याच्या त्वचेला, भिंतीला रंग दिल्यासारखे वर्षानुवर्षे चिकटून राहतो आणि मग कालांतराने आतड्याच्या त्वचेची सुद्धा झीज होते व लहान व मोठ्या आतड्याला सूज येऊन बेंबीच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला अनेक वर्षांचा पोटदुखीचा त्रास सुरू झालेला असतो. अशा परिस्थितीचा विचार करता एक गोष्ट मान्यच करावी लागते, ती म्हणजे पोटदुखीचा त्रास अतिशय जुनाट आहे. मग जुनाट पोटदुखीतून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी चमत्काराची अपेक्षा ठेवून काहीच साध्य होत नाही. पोटदुखीच्या त्रासातून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी मी पुढे सांगितलेले अतिशय मूलभूत 5 मार्गदर्शक मुद्दे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जुनाट पोटदुखीच्या त्रासातून बरे होण्याचा हा रोडमॅप अर्थात राजमार्ग आहे असे म्हटले तरी चालेल. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 1. जुनाट पोटदुखी आणि पोटदुखीचे पथ्य. आतड्याला सूज येऊन ज्यावेळी पोटदुखीचा त्रास असतो त्यावेळी आतड्याची सूज कधीही विनाकारण किंवा नशिबाने आलेली नसते. आतड्याला सूज येण्यासाठी आपल्या दिनचर्येमध्ये नेमक्या काय चुका झाल्या आहेत, त्यामध्ये झोपण्याच्या वेळा, जेवणाच्या वेळा आणि कामाच्या वेळा यामध्ये काय चुका झाल्या आहेत हे शोधावे लागते. त्याचबरोबर खाण्यापिण्यातील चुका म्हणजे शिळे खाणे, दररोज हॉटेलचे जेवण, घरचे किंवा बाहेरचे शिरा, उपीट, पोहे असे नाश्त्याचे पदार्थ, अतिप्रमाणात नॉनव्हेज, अवेळी आणि उशिरा जेवण, व्यसने आणि त्याचबरोबरीने अतितीव्र मानसिक ताणतणाव, चिंता. त्याचबरोबर एक सलग सुरू असणाऱ्या वेदनाशामक गोळ्या किंवा रक्त पातळ करणारी गोळी. अशा विविध कारणामुळे पचनसंस्था बिघडलेली असते व त्यामुळे आतड्याला सूज आलेली असते व पोटदुखीचा त्रास सुरू झालेला असतो. अशा वेळी पोटदुखीच्या त्रासातून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी सर्वप्रथम उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तुमच्या खाण्यापिण्यातील सर्व चुका अगदी बारकाव्याने शोधून काढाव्याच लागतात आणि पेशंटने त्या सर्व चुका दुरुस्त कराव्याच लागतात. त्याला कोणताही पर्याय नसतो. मी काहीही खातो, कसेही खातो, केव्हाही खातो, मला खाण्यापिण्याचे व वागण्याचे कोणतेही बंधन नको आणि माझी पोटदुखी थांबवा हे केवळ आणि केवळ अशक्य असते. किंबहुना खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुका दुरुस्त केल्याशिवाय पोटदुखी थांबण्याचा दरवाजाच उघडता येत नाही. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी खाण्यापिण्यातील व वागण्यातील सवयी अगदी बारकाव्याने विचारून घेतो आणि त्या सर्व चुका कंपल्सरी दुरुस्त करायला लावतो. केवळ चुका दुरुस्त केल्यामुळेच उपचाराचे अर्धे आव्हान कमी होतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. पोटाच्या सर्वच आजारामध्ये पाळावयाचे पथ्य अतिशय सविस्तर आणि सोप्या शब्दामध्ये वर्णन केलेला व्हिडिओ उपलब्ध आहे. तो सुद्धा पोटदुखीच्या सर्व पेशंटनी अवश्य पाहावा. त्यासाठी आय बटनवरती दिलेले आहे ते क्लिक करावे. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 2. जुनाट पोटदुखी व पाचक शक्ती वाढवणे. आपण जे अन्न खातो ते पचवण्याचे काम असते पाचक स्त्रावांचे, ज्याला मराठीत आपण पाचक पित्त असे म्हणतो. आपल्या खाण्यापिण्यातील व वागण्यातील चुकामुळेच लिव्हर आणि स्वादुपिंडामध्ये तयार होणारे जे पाचक स्त्राव किंवा जे पाचक पित्त आहे त्या पाचक पित्ताची अन्न पचवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मग खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण क्षमतेने पचन होत नाही. अर्धवट पचलेल्या अन्नातूनच आम्लपित्त तयार होते व चिकट आणि गरम आम्लपित्त जठराच्या पिशवीमध्ये साठून राहते. त्यामुळेच पुढे जठराला सूज येते आणि पोटदुखीचा त्रास सुरू होतो. तसेच
अर्धवट अन्नपचन झाल्यामुळे तयार होणारे संडाससुद्धा चिकट, भसरट किंवा कोरडे आणि कठीण तयार होते. भिंतीला रंग दिल्यासारखे आतड्याच्या त्वचेला हे चिकट संडास अनेक वर्षे चिकटून राहते व त्यामुळे आतड्याला सूज येते व पोटदुखीचा त्रास सुरू होतो. म्हणून पोटदुखीच्या त्रासातून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी मूलभूत किंवा बेसिक गोष्ट म्हणजे अन्न पचवणारे जे पाचक स्त्राव म्हणजे जे पाचक पित्त असते त्याची अन्न पचवण्याची कार्यक्षमता औषधाच्या साहाय्याने वाढवावीच लागते. तरच खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचते आणि अन्न पचले तरच आम्लपित्त किंवा चिकट संडास तयार होत नाही व पुढे तयार होणारी पोटदुखीची संपूर्ण प्रक्रिया टाळली जाते. त्यामुळे एका बाजूने अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही आणि दुसऱ्या बाजूने पोटदुखी थांबवण्यासाठीचे इतर कितीही उपचार केले तरी पोटदुखी कायम स्वरूपाने थांबवू शकत नाही. म्हणून पथ्य सांभाळा व त्यानंतर अन्न पचवणाऱ्या पाचक स्त्रावांची शक्ती वाढवणे हा पोटदुखीच्या उपचाराच्या मार्गातील दुसरा टप्पा आहे असे आपण म्हणू शकतो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 3. जुनाट पोटदुखी आणि आतड्याची स्वच्छता. पोटदुखीमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे जठराच्या पिशवीमध्ये चिकट आणि गरम आम्लपित्ताचे मटेरियल व वळणावळणाच्या लहान आतड्यामध्ये व मोठ्या आतड्यामध्ये अगदी नखा एवढा सूक्ष्म असा संडासचा चोथा अनेक वर्षे चिकटून राहिलेला असतो. आतड्याच्या नळीमध्ये अनेक वर्ष असा मळभाग चिकटून राहिल्यामुळे कालांतराने आतड्याची त्वचा पूर्ण झिजलेली असते व त्यामुळे आतड्याला सूज आलेली असते. म्हणून 3 नंबरची ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे जठराच्या पिशवीमध्ये साठलेले आम्लपित्ताचे मटेरियल पूर्ण नील करावे लागते. म्हणजे आम्लपित्त तयार होणे ही प्रक्रिया पूर्ण बरी करावी लागते व लहान आतड्याच्या व मोठ्या आतड्याच्या त्वचेला चिकटून बसलेला जो संडासचा सूक्ष्म थर असतो तो थर पचवावा लागतो. तो थर आतड्यापासून सोडवावा लागतो, वेगळा करावा लागतो व तो सर्व मळभाग हळूहळू आतड्यातून बाहेर काढावा लागतो. अर्थातच आतडे स्वच्छ करावे लागते. जोपर्यंत जठराच्या पिशवीमध्ये आम्लपित्त आहे तोपर्यंत जठराची सूज आपण बरी करू शकत नाही व पोटदुखी थांबवू शकत नाही. तसेच जोपर्यंत आतड्याच्या नळीला सूक्ष्म संडासचे थर चिकटून बसलेले आहेत तोपर्यंत आपण आतड्याची सूज कमी करू शकत नाही. म्हणून पोटदुखीच्या त्रासातून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी आतड्याची स्वच्छता करण्याशिवाय पर्याय नसतो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 4. जुनाट पोटदुखी व आतड्याची झीज भरून काढणे. नंबर 1 योग्य पथ्य सांभाळणे. नंबर 2 पाचक पित्ताची कार्यक्षमता वाढवणे. नंबर 3 आतड्याची स्वच्छता. आतडे स्वच्छ करणे व त्यानंतर महत्त्वाची 4थी प्रक्रिया म्हणजे आतड्याच्या जखमा बऱ्या करणे. अर्थात आतड्याची सूज कमी करणाऱ्या औषधांची योजना करावी लागते. जसजसे आतड्याच्या जखमा भरून येतात आतड्याची त्वचा नवीन तयार व्हायला लागते व आतड्याची कार्यक्षमता पूर्ण वाढते तसे पोटदुखीचा त्रास पूर्ण बरा होत जातो. मार्गदर्शक मुद्दा क्रमांक 5. जुनाट पोटदुखी आणि सशक्त पचन संस्था. सर्वात शेवटचा आणि पोटदुखी कायम स्वरूपाने बरी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे संपूर्ण पचनसंस्था कार्यक्षम करावी लागते, सशक्त करावी लागते, जेणेकरून अगदी छोट्या कारणाने पचनसंस्था परत ढासळली आणि वारंवार पोटदुखीचा त्रास सुरू झाला असे होणार नाही. सर्वात शेवटी आणि खूप महत्त्वाचे, अशा प्रकारे चारी बाजूंनी उपचार करणारे डॉक्टर आणि पेशंट यांच्या समन्वयाने उपचार झाले आणि पोटदुखीचा त्रास कायमस्वरूपाने बंद
करण्यात यश आले तरीही पेशंटने बेसावध होऊन चालत नाही. म्हणजे सुयोग्य दिनचर्या, खाण्यापिण्या वागण्याचे पथ्य आणि आनंदी मानसिक स्वास्थ्य या 3 सूत्रांना कधीही सोडून चालत नाही. अन्यथा मागचे दिवस पुढे यायला विशेष वेळ लागत नाही. आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे. पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे. येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी. विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात. पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते. कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही. म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते. लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते. त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते. त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, ॲट पोस्ट विटा, जिल्हा सांगली. संपर्क 90 11 26 19 20 किंवा 88 55 04 08 34. फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत. दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. रविवारी सुट्टी.